तर प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणानंतर सोलापुरात मराठी क्रांती मोर्चासह मराठा समाज आक्रमक झालाय। दीपक काट्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले। कडक कारवाई न झाल्यास भविष्यात अक्कलकोट बंद ठेवण्याचा इशारा देखील पदाधिकाऱ्यांनी दिलाय। जो काल भ्याड हल्ला झाला त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, अजून कुणालाही अटक या ठिकाणी केलेली नाही। मग त्यामुळे लॉ अँड ऑर्डर बिघडेल, कोण बी कायदा हातात घेईल। ते स्वतःच्या पत्नीसोबत आलेले होते, त्यांनी बाहेर काढलं, काळं पाटलं, त्यानंतर पुन्हा गाडीतनं बाहेर काढलं, कपडे पाडले। हा अत्यंत प्राणघातक हल्लाच म्हणावा गेलेला, ही पूर्वनियोजित कट आहे। आणि ह्याच्यामध्ये जर जामीन झाली, पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला तर आम्ही सोलापूर शहर असो अक्कलकोट असो त्या दिवशी एक तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावर ते 30 वर्षापासून एक समाज प्रबोधनाचं काम करत असताना त्याच्यावर जर असा हल्ला होत असेल तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा असू द्या, सर्व समाज असू द्या, सर्व 18 पगड समाजावरती आम्ही निषेध तर करतो। परंतु त्या आमच्या लक्षात असं आलेलं आहे, गृह खात्याचा त्याला पाठिंबा, त्यांची लवकरात लवकर जामीन होणार आहे। मला तर असं कळलं भाऊ की त्याची जामीन सुद्धा झालेली आहे। जर असं होत असेल तर आम्ही भविष्यामध्ये 2-3 दिवसात सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठका घेऊन सगळ्यांना आम्ही एकत्र करून अक्कलकोट बंद करण्याचं आमचं नियोजन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।